विनोद तावडेंना संधी देण्यात आली। रामदास आठवलेंना सुद्धा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजपकडून राज्यसभेसाठी नेमकी कुणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू होती। मात्र आता एक महत्त्वाची माहिती समोर येते। राज्यसभेसाठी विनोद तावडे यांना भाजपने संधी दिली। सोबतच रामदास आठवले यांना सुद्धा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून विनोद तावडे, रामदास आठवले यांची नावे चर्चेत होती आणि त्या दोघांना आता राज्यसभेसाठी संधी देण्यात आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली। पुढे भाजपकडून कशा पद्धतीने आणि कुणाला आणखी संधी मिळेल? नक्कीच आपण इकडे बघितलं तर भाजपकडून राज्यसभा निवडणुकीची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। भाजपकडून आपण 4 नावं ही जाहीर करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये रामदास आठवले, विनोद तांबडे, माया इवनाटे आणि रामराव वडकुते या चौघांना या ठिकाणी संधी दिलेली आहे। आणि आपण पर्यंत महत्वाचं म्हणजे रामदास आठवले आणि विनोद तावडे यांच्या नावावरती शिक्का पहिल्यापासूनच होता आणि त्यानंतर आता त्यांचं नाव आपण राज्यसभेच्या निवडणुकीसाठी देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच आपण पर्यंत महिलाचं नाव यामध्ये देण्यात आलेलं आहे। माया इवनाटे यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आपण रामराव वडकुते जे विधान परिषदेमध्ये होते त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपकडनं राज्यसभा निवडणुकीसाठी आपण जी नावाची सर्वजण वाट पाहत होते त्या नावाची आता घोषणा झालेली आहे। 4 नावंही जाहीर करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाटे, रामराव वडकुते यांची या ठिकाणी वर्णी लागलेली आहे। आणि त्यामुळे आपण म्हणतात पुढची रणनीती कशी असणार आहे याकडे पण पाहणं महत्वाचं आहे। की 5वं नाव आता भाजप देतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण की या ठिकाणी असं बोललं जातं शरद पवारांचं नाव नसेल तर या ठिकाणी भाजप नाव देईल 5व्या उमेदवारासाठी असं देखील या ठिकाणी बोललं होते। त्यामध्ये भाजप काय करते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मनोज, खरं तर इवनाते यांचं नाव कधीच चर्चेत नव्हतं। अचानकपणे इवनाते यांना राज्यसभेची संधी देण्यात आली भाजपकडून। नक्कीच इवनाटे यांचं नाव चर्चेमध्ये नव्हतं, पण आपण बघितलं तर या ठिकाणी महिलांना संधी देण्यात आलेली आहे। महिलांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। कारण की सातत्याने विरोधकांकडून पण टीका होते की महिलांना संधी दिली जात नाही महायुतीमध्ये। आणि त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी भाजपपुढे इवनाटे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। इवनाटे यांना ही संधी देण्यात आलेली आहे आणि माया इवनाटे या ठिकाणी आपण बघितलं चौथ्या उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना ही संधी ही देण्यात आलेली आहे राज्यसभेसाठी। मनोज, भाजपने तर राज्यसभेची आता यादी जाहीर केलेली आहे। मात्र आघाडीमध्ये काहीच ठरत नाही असं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे 5व्या उमेदवाराचा भाजप विचार करेल असं दिसतंय का? अद्यापही महाविकास आघाडीमध्ये अडबेल दिसून येत आहे। आजही आपण प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे विधानभवनामध्ये आहे आणि त्यांची या ठिकाणी बैठक सुरू आहे। आणि काल आपण बघितलं काल सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। की एका ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गट आपली जागा यासाठी इच्छुक आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट देखील इच्छुक आहे आणि काँग्रेस देखील इच्छुक आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये आपण एका जागा या एका जागेसाठी तिन्ही पक्ष इच्छुक असल्यामुळे या ठिकाणी अडबेल दिसून येते। त्यामुळे कोणाची वर्णी लागते या नावावरती अद्यापही शिक्कामोर्तब होत नाहीये। त्यामुळे आपण अद्यापही काँग्रेसची या ठिकाणी बैठक सुरू असल्याची माहिती देखील मिळते। आणि त्यानुसार आता काल जी भेट झाली उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील त्यामध्ये देखील काय नाव समोर येते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की एका ठिकाणी शरद पवारांची नावावरती शिक्कामोर्तब व्हावा असं देखील सांगितलं जात आहे। पण आता तिन्ही पक्षामध्ये अडबेल या ठिकाणी दिसून येते। पण आजच्या नाव या ठिकाणी जाहीर होईल असं समजलं जात आहे। मनोज, उमेदवारी जाहीर केल्यानंतर विनोद तावडे किंवा रामदास आठवले यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर आली का? अद्यापही आजच्या नावांची यादी ही भाजपकडनं समोर आलेली आहे। आजच्याच नावं ही डिक्लेअर झालेली आहेत। त्यामुळे अद्याप यांच्याकडून कोणाची प्रतिक्रिया ही समोर आलेली नाहीये। पण आपण या ठिकाणी बघितलं तर मोठी संधी ही या ठिकाणी रामदास आठवले यांना पुन्हा भेटलेली आहे। तसंच विनोद तावडे यांना देखील आपण मिळालेली दिसून येते। कारण की विनोद तावडे यांनी या ठिकाणी आपण म्हणतो त्यांची जी कामाची हे बघते त्यांना ठिकाणी या ठिकाणी त्यांना संधी दिल्याची देखील सांगितलं जातं। आणि त्यानुसार आपण पाहिलं तर 4 नावं ही भाजपकडे जाहीर झालेली आहेत। त्यामध्ये विनोद तावडे, माया इवनाटे, रामदास आठवले आणि रामराव वडकुते यांचं नाव या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे।
नक्कीच मनोज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपकडून आता राज्यसभेसाठीची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। माया इवनाते यांना सुद्धा राज्यसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे। सोबतच रामराव वडकुते, विनोद तावडे आणि रामदास आठवले यांना आता उमेदवारी जाहीर झाली। भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून एकाच जागेसाठी नेमकं कुणाचं नाव समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नाही तर भाजपकडून 5वा उमेदवार दिला जाईल अशी एक माहिती समोर येते। त्यामुळे भाजपकडून 5व्या उमेदवाराची सुद्धा आता तयारी सुरू आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सध्या विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढे भाजपची नेमकी काय रणनीती असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यसभेसाठीची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत। रामराव वडकुते, माया इवनाते यांना राज्यसभेची संधी देण्यात आली। सोबतच विनोद तावडे आणि रामदास आठवले ज्यांची नावं खरं तर सुरुवातीपासूनच चर्चेमध्ये होती त्यांना सुद्धा आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपकडून 4 नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत। त्यामुळे 5व्या जागेचा भाजपकडून विचार केला जातो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे पक्ष यांच्यामध्ये आता राज्यसभेच्या एका जागेसाठी नेमक्या बैठकीत काय चर्चा होते, त्यांच्याकडून नेमकं कुणाचं नाव दिलं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।